नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण व्लॉग यूट्यूब चॅनलवरील सफर समृद्धीची या सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण हा पाठीमागे पाहतात आजूबाजूचा परिसर हा आहे समृद्धी महामार्ग आणि हे लोकेशन म्हणजेच वाशाळा कसारा गावाच्या हद्दीतलं लोकेशन आहे। इथं येण्याचं कारण म्हणजे आपण पॅकेज 15ची अपडेट देत असताना आपण पाहिलेलं आहे की माहीतच आहे आपल्याला की इगतपुरी आणि ठाणे जिल्ह्याला जोडणारा जो सर्वात लॉंगेस्ट बोगदा आहे सध्याचा महाराष्ट्रातला, तो या दिशेला आहे। तो बोगदा आपण पाहणार नाहीत कारण की तो दोन्ही साईडनं क्लोज आहे, परंतु त्यानंतर 2 किलोमीटर पुढे पॅकेज 15मध्ये येणारा जो बोगदा आहे तो बोगदा कसारा बोगदा म्हणून ओळखला जातो। कसारा गावाच्या हद्दीत असलेला हा बोगदा, हा दाखवण्याचा उद्देश म्हणजे असा, कारण की मित्रांनो हा बोगदा म्हणजेच खूप काही म्हणजे यावरती बोलकी चित्र साकारलेले आहेत। तसंच सगळ्याच बोगद्याला पेंटिंग केलेली आहे, सुंदर सुंदर चित्रे रेखाटलेली आहेत। परंतु सर्वात आकर्षक जर बोगदा समृद्धी महामार्गावरचा कुठला असेल तर मला हा बोगदा वाटला, कारण की यावरती वारली चित्र रेखाटलेले आहेत, पूर्ण ग्रामीण जीवन रेखाटलेलं आहे। पुढच्या बाजूला पलीकडल्या म्हणजेच टुवर्ड्स ठाणे साईडला ही साईड आहे इगतपुरी, नाशिक साईड आहे, नागपूर साईड आहे। तर म्हणजे सांगायचं तात्पर्य की संपूर्ण बोगद्याच्या आतील बाहेरील दृश्य खूप सुंदर आहे, आकर्षक आहेत। मला हे खूप आवडलं म्हणून मी सेपरेट व्हिडिओ यावरती बनवत आहे। सर्व काय आपण डिटेल तिथं जाऊन पाहणार आहोत। चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पहा, लाईक जरूर करा। एक लाईक जर केलं नसेल मित्रांनो आपण येऊन पोहोचलेलो त्या बोगद्याच्या अगदी जवळ हा कसारा बोगदा। ही जी साईड आहे ठाणेकडे जाणारी साईड आहे आणि तिकडली जी साईड आहे ती इगतपुरीकडे येणारी साईड आहे। महाराष्ट्रातील लोककला लोकसंस्कृती जगभर जपण्याचा प्रयत्न होत आहे, त्यातीलच ही एक फार महत्त्वाची कला जी आहे ही महाराष्ट्राला डहाणू असेल पालघर या डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला ही जी कला आहे महाराष्ट्रातली वारली चित्रकला म्हणून जगभर प्रसिद्ध आहे। तर या ठिकाणी हेच सुंदर चित्र या ठिकाणी रेखाटलेलं या कसाऱ्या बोगद्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो पहा, अगदी हुबेहूब जशाच तशी वारली संस्कृतीमध्ये त्यांची जी चित्रकला असते त्याच पद्धतीने इथं हे रेखाटन केलेले दिसते पहा। आणि आपण सध्याच्याला या बोगद्याच्या इगतपुरी साईडकडे आहोत, नागपूर साईडकडे आहोत। पलीकडली बाजू जी आहे ती ठाणेकडील साईड आहे। आतमध्ये जाऊन पण आपण पाहणार आहोत। या बाजूने हे जे आहे तर इकडली साईड जी आहे ती क्लोज केलेली आहे, पलीकडली साईड ओपन आहे। आपण पलीकडं जाऊन पण पाहणार आहोत आणि एकदम पलीकडल्या बाजूला बाहेरून पण रंगरंगोटी केलेली दिसत आहे पहा। हे पहा, या बोगद्याच्या मधोमध जे आहे तर हे सुद्धा या ठिकाणी या दगडावरती हे चित्र काढण्यात आलेलं आहे आणि हा बोगदा म्हणजेच कसारा बोगदा।
तर मंडळी आपण आलेलो होतो आता बोगद्याच्या ठाणे एंडकडे. ही ठाणे एंड साईड आहे. इकडल्या दिशेला ठाणेकडे हा महामार्ग जातो आणि या साईडला जर पाहिलं तर अगदी जिवंत असं चित्र महाराष्ट्रातील खेड्यातील कोकणातील जनजीवन हे साकारलेले दिसत आहे, चित्रित केलेले दिसत आहे. पहा ह्या भिंतीवरती तुम्हाला मी एक एक दाखवतो गोप्रोच्या माध्यमातून. पहा तर मित्रांनो, कसारा बोगद्यावरील आणि बोगद्याच्या बाहेरील हे साकारलेले सुंदर असे चित्र पाहून असं वाटतंय कुठेतरी आपण जगप्रसिद्ध चित्र प्रदर्शनीलाच आलेलो आहोत. प्रवास करताना तुम्हाला या चित्राचा या दृश्याचा आनंद मिळणारच आहे. खरंच खूप प्रवास हा आल्हाददायक आणि सुंदर होणार आहे. तर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमध्ये इथे थांबणार आहोत. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक जरूर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.